महायुतीचा जाहीरनामा एकच असेल अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। सर्व उमेदवार महायुतीचे आहेत असं समजून प्रचार करा अशा सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत। दिल्लीमध्ये महायुतीची चर्चा यशस्वी झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। दिल्लीमधील चर्चा पूर्ण झाली असून मुंबईमध्ये अंतिम चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तसंच जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा महाराष्ट्रातही लवकरच होईल असं सूत्रांकडून कळते। केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दिल्लीमध्ये स्वतंत्र बैठक झाली। दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 45 मिनिटं चर्चा झाली। यामध्ये राज्यातील प्रचार रणनीती संदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। संविधान चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन केलं जाईल। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील। मुंबईच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। वरळी जिथे मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। वरळी मतदारसंघात मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे विरुद्ध ठाकरेंचे उमेदवार आदित्य ठाकरे असा सामना पाहायला मिळणार आहे। सिंधुदुर्गमधील कणकवली मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संदेश पारकर हे निवडणूक लढवणार आहेत। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात संदेश पारकर निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एबी फॉर्म घेण्यासाठी संदेश पारकर मातोश्रीवर गेले। कणकवलीमध्ये या महत्त्वाच्या लढतीकडे राज्याचं लक्ष असेल। समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। समीर भुजबळ निवडणूक लढवणार आहेत। ते नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये 100 ते 150 कोटींचा चुराडा महायुतीनं केला। तसंच विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यभरात 3000 कोटींचा चुराडा महायुती सरकार करणार असल्याचा सध्या आरोप केला जातोय। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा आरोप केलाय। दापोली मतदारसंघात माझा विजय निश्चित असल्याचं वक्तव्य आमदार योगेश कदम यांनी केलेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून दापोली मतदारसंघामध्ये ते प्रचारासाठी येणार असल्याचं त्यांना आश्वासन मिळाले। ऐरोली मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून MK मडवी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। मात्र त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आलाय। त्यांच्या विरोधात 50हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत। यावेळी पक्षश्रेष्ठींनी अजूनही विचार करावा अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे। वरळीमध्ये केलेली कामं सत्ताधाऱ्यांना दिसत नाही का? काळा चष्मा घालून येणारे इथे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असा टोला सचिन अहिर यांनी लगावलाय। तर वरळीमध्ये बीडीडी चाळींसह महत्त्वाचे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी सोडवलेत, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे असं सचिन अहिर म्हणाले। आम आदमी पार्टीला मुंबईतील विलेपार्लेची जागा महाविकास आघाडीकडून सुटण्याची शक्यता आहे। आम आदमी पार्टी विलेपार्ले विधानसभा लढवणार आहे। विलेपार्लेमध्ये भाजपचे पराग अळवणे हे उमेदवार आहेत। राष्ट्रवादी सोडली तेव्हापासून शरद पवार यांची भेट नाही असं स्पष्टीकरण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिले। तर निवडणुकीतून माघार घेण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसून भाजपकडे उमेदवारीची मागणी कायम आहे असंही धस म्हणाले। सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार ठरला आहे। माजी महापौर महेश कोठे यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून एबी फॉर्म दिला जाणार आहे। महेश कोठे 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अलिबागची जागा ते लढवणार आहेत। अलिबागमधून जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। 29 ऑक्टोबरला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलेली आहे। ठाकरेंनी दिपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यामुळे कल्याण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला। उमेदवारीची मागणी करून सुद्धा उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत। मावळ तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली भाऊ दाभाडे यांचं पक्षाकडून निलंबन करण्यात आले। पक्षाची शिस्त मोडल्याप्रकरणी त्यांच्यावर तब्बल 6 वर्ष निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यासंदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले।
यवतमाळच्या दिग्रसमधून महायुतीनं संजय राठोड यांना उमेदवारी दिली आहे। आता महाविकास आघाडी त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची रणनीती आखते। काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी राठोड यांना टक्कर देण्याची तयारी दर्शवली आहे। साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। यानंतर राष्ट्रवादी एसपीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत सत्यजित पाटणकरांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी मतदारसंघातील राष्ट्रवादी आमदार मनोहर चंद्रिकापूर यांना डावलून भाजपचे नेते राजकुमार बडोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यावरून मनोहर चंद्रिकापूर यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधलाय। प्रफुल्ल पटेलांनी माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असा आरोप चंद्रिकापूर यांनी केलाय। काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये नितीन राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। उत्तर नागपूर मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। उमेदवारी मिळाल्यासंदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। रिसोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमित झनक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे। काँग्रेसकडून चौथ्यांदा त्यांना संधी मिळाली आहे। अमित झनक यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा सुद्धा झाली आहे। कर्जतमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। नितीन सावंत यांची उमेदवारी जाहीर होताच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले। अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना पाठिंबा जाहीर केलाय। पालघरच्या विक्रमगडीमध्ये महाविकास आघाडीकडून सुनील भुसारा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 28 तारखेला मोठं शक्ती प्रदर्शन करत पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज ते भरणार असल्याचं भुसारा यांनी म्हटलंय। गोंदियाच्या तिरोडामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रविकांत बोपसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपचे विद्यमान आमदार मतदारसंघाचा विकास त्यांनी केलेला नाहीये आणि त्यामुळे जनता आपल्यालाच मतदान करेल असा विश्वास बोपसे यांनी व्यक्त केलाय। महायुतीचे जळगाव ग्रामीण विधानसभेचे उमेदवार गुलाबराव पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ यांच्यासह घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष यावेळी उपस्थित होते। महायुतीने केलेल्या कामावर माझा विश्वास आहे आणि माझा विजय हा नक्की होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मंत्री विजयकुमार गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। नंदुरबार मतदारसंघातून गावित निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। पक्षश्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाला मी पात्र ठरेन, विकास कामांच्या जोरावर विजय प्राप्त करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। सांगलीच्या तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातून आर.आर. आबा पाटलांचे पुत्र रोहित पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली। रोहित पाटील यांच्या उमेदवारीनंतर त्यांच्या आई भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। रोहित पाटील विधानसभा निवडणूक लढणार असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय गहिवरून गेलं। अहिल्यानगरच्या पारनेर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी शक्ती प्रदर्शन केलं। पारनेर मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून विजय नक्की मिळणार असा विश्वास राणी लंके यांनी व्यक्त केलाय। वर्ध्यामध्ये हिंगणघाट विधानसभा क्षेत्रासाठी भाजपकडून समीर पुनावार यांनी नामांकन अर्ज दाखल केलाय। कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर उपविभागीय कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। कोल्हापूरच्या शिरोळ विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी शाहू आघाडीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। यावेळी जयसिंगपूरमधून जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिरोळ तहसीलदार कार्यालयामध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। येड्रावकर समर्थकांनी जल्लोष करत यावेळी रॅली काढली। हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार आमदार संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। कळमनुरी शहरातील लमानदेव मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली। नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उदय सांगळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। उदय सांगळे यांचा राष्ट्रवादी उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्याशी सामना होणार आहे। डोंबिवली ग्रामीण विधानसभेचे मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज त्यांनी दाखल केलाय।
भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। अर्ज भरण्याआधी थोपटे यांनी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरलाय। जळगावच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत।